नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करतो. म्हणजे ह्या एका लेक्चरमध्ये फक्त एकच कन्सेप्ट. माझं अजून एक चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. जर तुम्हाला चॅनलचं नाव माहित असेल तर तुम्ही स्किप करू शकता. बघा, ह्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. वाक्यरचना असतात, नंतर इंग्रजीच्या वेगवेगळ्या रचना असतात आणि शब्दार्थ असतात इंग्रजीचे. पहा, जसं तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, आजचा जो कन्सेप्ट आहे तुमचा काय की या 8च शब्दांचा अभ्यास करा. बघा, हे जे 8 शब्द आहेत सगळ्यांना माहिती आहेत, तुम्हाला, मला, सगळ्यांना. इव्हन पहिलीपासून सगळ्यांना हे शब्द माहिती, पण त्यांचा प्रॉपर जो यूज आहे, करेक्ट यूज, हा बऱ्याच जणांपैकी काही जणांना माहितीच नाही. बघ, मी तर वरती काय करतो, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर अशा राखाने करतो आणि मग तुम्हाला समजावतो. बघा, आता जेव्हा तुम्ही आय जेव्हा तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरता, काय जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरता, फक्त काय करायचंय तुम्हाला, वर्ब घ्यायचे. कुठल्या काळात? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, राईट. आणि पास्ट मध्ये काय करायचं तुम्हाला, वर्बचं सेकंड फॉर्म घ्यायचंय. आणि फ्युचर असेल तर काय तुम्हाला विल वापरायचं किंवा शाल वापरायचंय. हा लक्षात? म्हणजे कुठलं? सिंपल प्रेझेंट टेन्स. क्लिअर? आता सपोज, आता हे झालं तुमचं सिंपलचं. ओके, ही लाईन सिंपलची झाली. आता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स जर करायचा असेल तर मग तुम्हाला आय नंतर काय, ऍन. काय आय नंतर ऍन. पास्ट असेल तर काय, वॉज. आणि फ्युचर असेल तर काय, विल बी किंवा शाल बी. आलं लक्षात? बघा, आयचाच वापर सांगतो तुम्हाला. नंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल, बघा हे झालं तुमचं कंटिन्युअसची लाईन. नंतर तुमचं जर परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल तर मग तुम्हाला काय वापरायचं, आय नंतर काय, हॅव. पास्ट असेल तर काय, हॅड. आणि फ्युचर असेल तर काय, विल किंवा शाल नंतर काय, हॅव. म्हणजे आय हॅव, आय हॅड, आय विल, हॅव. आलं लक्षात? आता हा राखाडा झाला, हा लक्षात घ्या, खूप महत्वाचा आहे. ह्याच्यानंतर येतं तुमचं काय, वी. आता वी म्हणलं की काय तुम्हाला घ्यायचंय, पहिल्यांदा आहे तुमचं सिंपलची लाईन, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणलं तर तुम्हाला काय वापरायचंय, फक्त वर्ब. पास्ट टेन्स असेल तर व्ही टू, फ्युचर असेल तर फक्त विल. ओके, हे झालं सिंपलची लाईन. इथं मी राऊंड मध्ये लिहितोय. नंतर आहे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल तर तुम्हाला टू बी चं रूप कुठला वापरायचंय, वर. नंतर पास्ट टेन्स असेल तर, सॉरी, प्रेझेंट टेन्स असेल तर आर, पास्ट टेन्स असेल तर वर. नंतर आहे परफेक्ट पास्ट. परफेक्ट पास्ट टेन्स म्हणलं तर काय येईल तुमचं, विल किंवा शाल नंतर बी. ही झाली तुमची कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची लाईन. त्याच्यानंतर आहे तुमचं काय, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. इथं काय येणार, वी हॅव. ओके, पास्ट टेन्स असेल तर काय तुम्ही वापरणार, हॅड. फ्युचर टेन्स असेल तर परफेक्ट फ्युचर टेन्स, विल, शाल नंतर हॅव. बघा, हे अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. म्हणजे ही झाली सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट. हा एक आणि हा दोन. क्लिअर? काय डाऊट याच्यामध्ये? ठीक आहे, डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता ह्याच्यानंतरचे शब्द पाहू. हा चार्ट आहे ना, तुम्ही पाठच करा कुठेतरी, तुम्ही ह्याला लिहून तुम्ही हँग करा, म्हणजे जेणेकरून काय होईल की तुम्हाला ते प्रॉपर तुम्हाला यूज लक्षात येतील. कारण की
बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन काय होते की आय नंतर हॅव घ्यावं का हॅज घ्यावं. हा लक्षात. आता ह्याच्यानंतर आहे काय तुमचं आय नंतर यू. वी झालं. आता यू. सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर फक्त वर्ब घ्यायचंय तुम्हाला. पास्ट टेन्स असेल तर वी टू, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाहीत. फ्युचर असेल तर विल किंवा शाल. ओके. नंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल तर काय यू आर, नंतर पास्ट यू वर, नंतर आहे विल ऑब्लिक शाल, नंतर बी. हे झालं कंटिन्युअस. यू हॅव. ओके. पास्ट टेन्स असेल तर हॅड, नंतर फ्युचर टेन्स असेल तर विल हॅव किंवा शॅल हॅव. क्लिअर. हे वापर आहे ना. ह्याच्यानंतर तुम्हाला हेच टू बीचे रूप घ्यायचे त्या त्या काळानुसार. हे लक्षात घ्या. तुम्ही जर काळ चेंज केलं आणि जर तुम्ही यूच्या ऐवजी वर वापरलं आणि नंतर वर्बचं थर्ड वापरलं, वर्बचं थर्ड फॉर्म, तर तो सिम्पल पास्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस होईल. हा लक्षात. आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय यू नंतर आहे तुमचं ही. आता ही मध्ये तुम्हाला काय करायचं सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा आहे. ह्याच्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्स मध्ये काही नाही. सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये विल ऑब्लिक शाल. नंतर पहा सिम्पल झाला. आता कंटिन्युअस. कंटिन्युअस मध्ये तुम्हाला टू बी रूप ही इज. पास्ट टेन्स असेल तर वॉज आणि फ्युचर टेन्स असेल तर विल शाल बी. ओके. आता परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल तर काय हॅज. पास्ट टेन्स असेल तर हॅड आणि नंतर फ्युचर टेन्स असेल तर विल ऑब्लिक शाल हॅव. ओके. क्लिअर. किती झाले तुमचे 4. आता ह्यानंतरचे बघा. हे आहे असंच. कंटिन्युअस मध्ये तुम्हाला ही नंतर इजच घ्यायचंय. पास्ट असेल तर वॉजच घ्यायचंय. ह्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू नका. बघा आता ह्याच्यामध्ये ही नंतर येणार काय तुमचं शी. त्याच्यामध्ये पण सेम कन्सेप्ट आहे. ओके. मी तरी तुम्हाला लिहून एकदा दाखवतो मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा शी नंतर काय करायचंय तुम्हाला वर्बला सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये शी असेल तर करता वर्बला एस किंवा ईएस. पास्ट टेन्स असेल तर व्ही टू. फ्युचर टेन्स असेल तर काय विल किंवा शाल. बघा कंटिन्युअस असेल तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल तर काय इज. पास्ट टेन्स असेल तर वॉज आणि फ्युचर टेन्स असेल तर काय विल ऑब्लिक शाल नंतर बी. नंतर काय आहे तुमचा परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल तर काय हॅज, नंतर हॅड, नंतर आहे तुमचं विल किंवा शाल हॅव. ओके. ह्याच्यानंतर इथे तुमचा करता आहे इट. इट म्हणलं तर काय की तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त वर्ब घेऊन त्याला एस किंवा ईएस वापरायचे. पास्ट टेन्स मध्ये सेम व्ही टू. फ्युचर टेन्स मध्ये काय विल किंवा शाल. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल तर इज. कंटिन्युअस पास्ट टेन्स असेल तर वॉज. कंटिन्युअस फ्युचर टेन्स असेल तर काय विल शाल बी. त्यानंतर आहे तुमचं काय परफेक्ट फ्युचर टेन्स. बघा कंटिन्युअस फ्युचर हे झालं. आता आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय इट नंतर काय घ्यायचं तुम्हाला हॅज. पास्ट टेन्स मध्ये काय हॅडच राहील. नंतर फ्युचर टेन्स मध्ये काय विल ऑब्लिक शाल हॅव. काय शाल हॅव. आता ह्यानंतर आहे तुमचं शेवटचं काय दे. हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या तेव्हाच तुम्हाला कुठलंही ग्रामर असेल ते तुम्हाला परफेक्टपणे तुम्हाला सोडवता येईल. हा चार्ट तुम्ही लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. आणि जर तुम्हाला ही माहिती महत्वाची आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही ती शेअर करू शकता. बघा
त्यानंतरचा कर्ता आहे तुमचा काय, दे. सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर काय, फक्त वर्ब. पास्ट टेन्स असेल तर काय, V2. फ्युचर टेन्स असेल तर काय, विल किंवा शाल. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल तर आर. पास्ट टेन्स असेल तर वर. फ्युचर टेन्स असेल तर विल, शाल, नंतर बी. परफेक्ट फ्युचर टेन्स असेल तर काय, तुम्हाला टू बी स्वरूप काय घ्यायचंय, हॅव. पास्ट टेन्स असेल तर हॅड आणि फ्युचर टेन्स असेल तर विल ऑब्लिक शाल हॅव. ओके. आता ह्याच्यानंतर येतं काय तुमचं नाव. नाव किंवा एक वचनी करता. म्हणजे एक वचनी कुठलं काही असेल, जसं की बघा अ बॉय, अ गर्ल, नंतर काय अनेक वचनी थिंग्स असतील तर तुम्हाला तिथं काय वापरायचंय बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बला एस किंवा ईएस वापरायचे. काय सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके. अनेक वचन असेल तर फक्त वर्ब घ्यायचंय. हे फक्त सिंपलचं सांगतोय. नंतर वर्बचं सेकंड फॉर्म आहे तसंच. फ्युचर टेन्स असेल तर काय, विल किंवा शाल. क्लिअर. हे झालं सिंपलचं. ओके. आता ह्याच्यातच पहा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल तर एक वचनसाठी तुम्हाला काय वापरायचे, इज. आणि अनेक वचनसाठी काय, आर. पास्ट टेन्स असेल तर काय, एक वचन आणि नाम, म्हणजे एक नाम असेल तर वॉज. आणि अनेक वचन असेल तर काय, म्हणजे नावा वर. कंटिन्युअस फ्युचर टेन्स विल, सॉरी हे चुकला मित्रांनो. एक वचन असेल तर इज. वन सेकंड. नाम एक वचन असेल तर इज, अनेक वचन असेल तर काय घ्यायचं तुम्हाला, आर. ओके. हे क्लिअर झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर नाम एक वचन असेल, सॉरी नाव एक असेल आणि एक वचन असेल काही, तर तुम्हाला काय घ्यायचं पास्ट मध्ये, वॉज. अनेक वचन असेल गोष्टी तर काय, वर. आणि इथं तुम्हाला सगळीकडे विल किंवा शाल, बी आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म. फक्त इथं कन्फ्युजन तुम्ही करून घेऊ नका. जसं आता माझं कन्फ्युजन झालं तसं त्या पद्धतीने करून घेऊ नका. नाव एकच असेल तर इज किंवा एक वचन कुठली गोष्ट असेल जसं की अ बॉय, तिथं काय वापरायचं, इज. अनेक वचन असेल तर बॉईज आर. आलं लक्षात. आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय, परफेक्ट पास्ट टेन्स. हे झालं कंटिन्युअस प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आता आहे तुमचं काय, परफेक्ट फ्युचर टेन्स. बघा एक वचनी जेव्हा करते असतील तेव्हा काय घ्यायचंय, हॅज. नाव एक असेल तर हॅज आणि एक वचनी काही असेल तर हॅज घ्यायचं. म्हणजे अ बॉय हॅज. बॉईज म्हणलं तर हॅव, अनेक वचन. ओके. ह्याच्यामध्ये दोन्हीकडे काय तुम्हाला हॅड वापरायचंय. एक वचनी असो की अनेक वचनी असो, त्याच्यामध्ये काही असं हे नाहीये. सगळीकडे हॅड. आणि इथं विल, शाल आणि नंतर हॅव. त्याच्यामध्ये असं काही कन्सेप्ट नाही की नाव एक आणो की म्हणजे नाव एक असेल की अनेक असेल, असं काही फरक नाही. डायरेक्टली विल हॅव आणि हॅव. ओके. हे थोडंसं कन्फ्युजनचा पार्ट आहे. हे थोडंसं तुम्ही लक्षात घ्या. आणि हा चार्ट तुम्ही लिहून पाठ करा, तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही. बघा इंग्रजी ग्रामरमध्ये जर तुम्हाला खरंच त्याच्यावर प्रभुत्व मिळवायचे तर तुम्हाला हा चार्ट पाठच असणं गरजेचं आहे. तर ह्या सेशनमध्ये तुमच्या काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.